श्री स्वामी समर्थ. स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाचा स्वभाव हा नेहमीच प्रामाणिक असावा. कारण ओळख जरी नावाने होत असली तरी आठवण ही नेहमी त्या व्यक्तीच्या स्वभावाची केली जाते. प्रत्येकाचा स्वभाव चांगला असेल असं नाही, प्रत्येकाच्या आयुष्यात काही चांगलंच होईल असंही नाही. प्रत्येक व्यक्ती आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रत्येक गोष्ट हा करत असतो. आयुष्यामध्ये संकटे येऊ द्या, त्या संकटांचा सामना करा. जो व्यक्ती संकटांना सामोरे जातो तो कधीही आयुष्यात हार मानू शकत नाही. काळजी न करता फक्त स्वामीवरती विश्वास ठेवा. कारण स्वामी नामावरती जर तुमचा विश्वास असेल तर स्वामी अशक्य देखील शक्य करतात. जर माणसाने शिक्षणाआधी संस्कार, व्यापाराआधी व्यवहार आणि देवाआधी अशी एखादी गोष्ट म्हणजे ग्रंथ किंवा पुस्तके वाचून घेतली तर त्याला त्या गोष्टींचं मूल्य जास्त प्रकारे समजू लागते. माणूस एक अजब रसायन आहे. आवडला तर त्याचे दोष त्याला दिसत नाही आणि नाही आवडला तर त्याचे गुण हे त्याला दिसत नाही. माणूस अडचणीमुळे हारत नाही, तर तो त्यावेळी हारतो जेव्हा अडचणीच्या वेळी त्याचीच माणसं त्याची साथ सोडून देतात. आयुष्याचं गणित कधी चुकत नसतं, चुकते तर ते फक्त त्यांचा चिन्हांचा वापर. दुखावलेलं मन, रिकामा किस्सा आणि अपमान हे 3 जगातील सर्वश्रेष्ठ शिक्षक आहेत. जास्तीत जास्त लोक आयुष्यात कडू अनुभव शिकवण देण्यासाठी घेतात. फार कमी लोक आपल्या आयुष्यात शुभेच्छा आणि आशीर्वाद द्यायला येतात. स्वामी भक्तांनो, तुमचा स्वामीवरती विश्वास असेल तर या व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. कमेंटमध्ये होय विश्वास आहे श्री स्वामी समर्थांवरती असं जरूर टाईप करा आणि या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. स्वामी सांगतात, शरीराचे सगळे अवयव धडधाकट असून सुद्धा माणूस जेव्हा मनानं खसून जातो तेव्हा जगातील कोणतीच सर्जरी त्याला बरे करू शकत नाही. लक्षात घ्या, अंधार झाल्यावर स्वतःच्या सावल्या देखील साथ सोडतात. म्हणून आयुष्याच्या वाटेवर एकटं चालण्याची हिंमत ठेवा. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपली किंमत नक्कीच कमी होते. सर्वांपुढे एक गोष्ट अशी असते जी नक्की आयुष्यभरासाठी आठवण ठेवावी. काही वेळेला आपण काही घेतलेले निर्णय चुकीचे होतात असं वाटू लागलं तर फार त्रास व्हायला लागतो. त्यावेळी थोडं थांबा. परत तुम्ही जेव्हा आयुष्यात पुढे जाण्यासाठी प्रयत्न कराल तेव्हा सगळं तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. स्वामी सांगतात, या जगात कुणी कसं वागावं हे आपण नाही ठरवू शकत, पण त्यावर असं आपण कसं रिॲक्ट करायचं व नंतर कसं वागायचं हे मात्र आपणच ठरवू शकतो. स्वामी बोलतात, भाषा हे संवादाचे महत्त्वाचे माध्यम आहे. व्यक्ती बोलताना शब्द कोणते वापरतो यावरून सुद्धा माणसाचा संस्कृतातला सांस्कृतिकपणा हा समोर येतो. आयुष्यात सर्वात महत्त्वाची गोष्ट जी तुम्ही कायम लक्षात ठेवायला हवी, छोटंसं तर आयुष्य आहे, त्या लोकांसोबत घालवा जे तुमच्या अस्तित्वाची किंमत जाणतात. स्वाभिमानाचा लिलाव करून मोठं होण्यापेक्षा अभिमानाने लहान राहणं कधीही चांगलं. संधी आणि सूर्योदय या दोघांमध्ये एक समानता आहे, ती म्हणजे उशिरा जागे होणाऱ्याला या दोन्ही गोष्टी कधी मिळत नाही. डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर असली की सारे प्रश्न आपोआप सुटतात. आपलं आयुष्य हे दुसऱ्यांच्या आयुष्याशी तुलना करत राहिल्यास तुम्हाला कधीच मनाची शांती मिळणार नाही. आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आनंदी राहा. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हा कर्मयोग आहे. स्वामी सांगतात,
दुसऱ्याच्या सावलीत तुम्ही स्वतःची सावली कधी बनवू शकत नाही. त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते, तेव्हा स्वतःची सावली निर्माण होते. किंमत न देणाऱ्याला आपण किंमत देत राहिलो तर आपली किंमत कमी होते, हे किमती सत्य आहे. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त असतात. विषय तिथे सोडून द्यायचा असते जिथे स्वतःला त्रास होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी सांगतात, आयुष्यात भगवंतांनी आपली प्रत्येक गोष्टीची काळजी घेतलेली आहे. भगवंत कायम आपल्या सोबत आहेत, आपल्याला सदैव मदत करत आहेत. प्रत्येक माणसाचे दोन चेहरे असतात, एक जगत असतो आणि दुसरा वागत असतो. वागणारा दिसत असतो आणि जगणारा पाहावा लागतो. ज्याच्या आयुष्यात संकटे फार अपार आहेत त्यांनी काळजी करू नका, प्रत्येक गोष्ट शक्य करता येईल. आयुष्यात गेलेला पैसा सहज परत मिळवता येतो, गेलेले आरोग्यही थोडंफार कष्टानं आपल्याला पुन्हा मिळवता येतं, पण गेलेलं चारित्र्य मात्र परत मिळवणे शक्य नाही. फालतू लोकांच्या गोष्टी मनावर नाही घ्यायच्या. जे आपल्याला चिल्लर समजतात ते आधी भंगाराच्या भावात विकलेले असतात, त्यामुळे त्यांचा जास्त विचार करायचा नसतो. कुणाच्या नादात किंवा वादात पडण्यापेक्षा उद्योगात पडा, खूप प्रगती होईल. कारण समाजात दुसऱ्याच्या घराला आग लावून स्वतःची वांगी भाजणाऱ्याची संख्या जास्त वाढली आहे. स्वामी नेहमी म्हणतात, कुणालाही जर पुढे जायचं असेल तर आत्मविश्वास ही पहिली ताकद असणे गरजेचं आहे. तोंडावर बोलणारा असेल तर तोंडावर ऐकण्याची पण तयारी ठेवा, कारण देवा आपल्याला प्रत्येक गोष्ट व्याजासकट परत देत असतो. तोंडावर गोड आणि पाठीमागे निंदा, जवळच्या लोकांचा हाच असतो धंदा. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घ्यायचे नाही, पण समोरचा जर आपण शांती पाहून आपल्याला त्रास देत असेल तर त्याला सोडायचे सुद्धा नाही. स्वामी सांगतात, मला समजून घेणं प्रत्येकाला जमणार नाही आणि जो माझ्यावरती भक्ती करेल त्याला मी समजून घेण्याची गरज पडू देणार नाही. मीठ भाकर खाऊन पोट भरा, पण कोणासमोर हात पसरवू नका. असे पण काही लोक असतात जे देताना देतात आणि चार चौघात बोलून पण दाखवतात. आजकाल जेवढी लाज पैसे उधार मागणाऱ्याला वाटत नाही, त्यापेक्षा जास्त लाज दिलेले पैसे वापस मागणाऱ्याला वाटते. स्वामी बोलतात, चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नाही. अर्थात ज्याचे कर्म चांगले तो कधीच संपत नाही. माणूस दुसऱ्याची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडाच्या चादरीने झाकण्याचा केलविना प्रयत्न करत असतो. दगडाचं काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं बरं. आनंद देणाऱ्या माणसांचा आशीर्वादाचा व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्याला जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. एखादी व्यक्ती मनातून उतरली की त्या व्यक्तीबद्दल सहानुभूती, आदर, मान सन्मान काही शिल्लक राहत नाही. आपल्या माणसामध्ये राहून परकेपणाचा भास होण्यापेक्षा एकटेपणा स्वीकारलेला कधीही चांगला. लोकांना तुमच्या यशाचे कौतुक कधी नसतेच. तुमच्या यशामुळे त्यांचा फायदा होणार असेल तर ते तुमचं फक्त कौतुक करतील. लक्षात ठेवा, जिथे तुमचा हेतू चांगला असेल तिथे नेहमी सोबती कमी आणि विरोधक जास्त असतील. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोन्हींचाही उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्त्वाचं असतं. आयुष्यात प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होत नाही. तारुण्य जर जाणीवीने जगाल तर वार्धक्य रुबाबात गेलंच पाहिजे. आयुष्यात काही अंगाची कातडी जरी गेली तरी चालतील, पण आपला एवढा तरी मान सन्मान नक्कीच बनवला पाहिजे की प्रत्येक वेळेला कुठेही झुकण्याची गरज पडणार नाही. विश्वासघात हा शब्द अगदी छोटासा आहे, वाचायला सेकंद लागतो,
त्याला समजायला 1 मिनिट लागतो, पण कुणाबद्दल निर्माण करायला आपलं आयुष्य देखील कमी पडतं. स्वामी सांगतात, जिथे समोरचा संवाद संपवला जातो तिथे आपणही नवीन सुरुवात करू नये. स्वाभिमान गहाण ठेवून उगाच खोटी नाते विकत घेऊ नये. कधी कधी असं वाटतं, लोक आपल्याशी जास्त वागतात तसं वागावं, पण पुन्हा आपलंच मन म्हणतं, आपण जर त्यांच्यासारखं वागायला लागलो तर त्यांच्यात आणि आपल्यात काय फरक राहणार आहे. स्वामी कधीही बोलतात, आयुष्यात संकटे आहेत म्हणून घाबरू नका. संकटे प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत, त्यांना न घाबरता पुढे जा. प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे नक्की होते. संकटात असाल तर स्वामी समर्थ महाराजांचे नाव घ्या. श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप केल्याने मग स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला साथ देतील. स्वामी बोलतात, मी प्रत्येकाची मदत करतो आहे आणि कायम प्रत्येकाची मदत करत असणार आहे. विश्वास ठेवा माझ्यावरती. जो श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवेल त्याला मार्गदर्शन मी स्वतः करणार आहे. माणूस स्वार्थासाठी वारानुसार देव बदलतो आणि गरजा सुद्धा. जिथे आपण ठेवतो तिथे आपल्याला एखादी गोष्ट प्रत्येक वेळेला मिळत असते. आपला विश्वास जिथे ठेवला जातो तिथे आपल्याला मार्ग नक्की मिळत असतो. फक्त खूप पैसा कमावून गाडी बंगला घेणं ही प्रगती असते असं नाही. आपण कसा विचार करतो, कसा वागतो यात सुधारणा करणं सुद्धा प्रगतीच असते. ज्या हक्काने आपण आपला राग व्यक्त करतो तेवढ्या हक्काने आपलं प्रेम व्यक्त करा. आणि नाते तोडणे सोपे आहे, पण जोडणे अगदी अशक्य आहे हे लक्षात घ्या. कोणी 2 शब्द गोड बोलला तर लगेच भावूक होऊ नका. लोक फायदा असेल तर गोडच बोलतात. संघर्ष चालू आहे आणि चालूच राहील. नशिबाची वेळेशी वेगळी ओळख हे निर्माण करा. नावापुरती नाती आणि नातेपुरती गरज हे आजकाल पूर्णपणे कॉमन झालेलं आहे. स्वतःवर विश्वास ठेवा. प्रामाणिकपणा हे नेहमी चांगला ठेवा. ही खूप महागडी वस्तू आहे. प्रामाणिकपणा कुठल्याही वस्तूपेक्षा चांगली वस्तू प्रामाणिकपणाच आहे. एकच विषय जर सारखा सारखा समजावून सांगायला लावत असेल तर सोडून द्या, विषय पण आणि त्या माणसाला पण. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला एक गोष्ट कायम लक्षात ठेवा. आपल्या संघर्षाच्या काळात संयम हा एक रस्ता आहे. आपण फक्त प्रयत्न करायचे. एकतर दिवस आपला असणार हे नक्की आहे. सत्याला जिंकायला थोडा उशीर होतो, पण सत्य कधी हारत नाही. संघर्ष करत असताना घाबरायचं नसतं, कारण माणूस त्याला कधी बळी पडत नाही. पुढचा आपल्याला नक्की रस्ता दाखवेल. फक्त स्वामीवरती विश्वास ठेवून बघा. त्या व्यक्तीसोबत कधी खोटं बोलू नका, जी व्यक्ती तुमच्या खोटं बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवेल. कदर करायला शिका. ना आयुष्य परत येईल ना आयुष्यातील माणसं. जास्त जळणंही काही चांगलं नाही. गैरसमजाच्या खिडक्या उघडल्या की तिरस्काराचे दरवाजेही आपोआप उघडतात. आयुष्यात फाटकं असो वा तुटकं, नशीब सोडून सगळं काही शिवता येतं. आपली परिस्थिती आपल्याला बदलावी लागेल, त्यामुळे लोक काय म्हणतील याचा विचार करणे टाळा. स्वामी सांगतात, चुका व्हायला आत हे नक्की आपल्या होत असतील. चुका सुधारणे हे काही मोठेपणा नाही, पण ते चुका मान्य करणे आणि त्यांकडे लक्ष देणे हे सर्वात चांगली बाब आहे. लक्षात घ्या, संघर्ष करताना आयुष्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट अट्टासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनांचा माणसाला अनेकदा हरवते. त्याला हे समजत नाही की नेमकं करावं तरी काय. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्याला जे गोष्ट आवडेलच ती मिळेल असं नाही, आणि जो गोष्ट मिळवायची आहे त्यात आपल्याला यश किंवा आनंद मिळेल हे सुद्धा नक्की नाही. ज्याला सत्य बोलण्याची सवय असतो तो कुठलेच एजस्टेड होत नाही. नातेवाईक कितीही त्याला बोलो तरी तो नाराज कधी होत नाही. सत्य बोलायचे आणि पुढे जायचे सर्वात सोपा मार्ग आयुष्य जगण्याचा. या जगात प्रत्येक गोष्ट आपल्याला परत मिळू शकते, फक्त आपली गेलेली वेळ आपल्याला कधीही परत मिळणार नाही. स्वामी सांगतात, नात्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विश्वास असतो, आणि विश्वास जर असेल तर प्रत्येक गोष्ट चांगली होत असते. ही लक्षात ठेवा. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यात
बऱ्याच गोष्टी आपल्याला आपल्या मनाप्रमाणे सुद्धा करता येतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्याची किंमत कळाली की आयुष्याचा प्रत्येक क्षणाला सुवर्ण संधी बनवता येते. स्वामी बोलतात, प्रयत्न हा परीसारखा असून त्याला प्रत्येक वेळेला करणे तेच आपल्याला यशाकडे नेत असते. संकटे आयुष्यात येतात, त्यांचा सामना करणे आपल्याला पुढे घेऊन जाते. प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात संकटे आहे, प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात खूप अडचणी आहे. नातं असं बनवा की जिथे सुख दुःख हक्काने सांगता आलं पाहिजे. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात प्रयत्न एवढे करा की यश हे तुम्हालाच मिळालं पाहिजे. स्वामी सांगतात, पैसा सत्ता प्रतिष्ठा यापेक्षाही सर्वात मोठी ताकद आहे ती म्हणजे आपल्या मनाची शक्ती. मन थऱ्यावर नसेल अन कोणतीही गोष्ट कामाची नाही. मग स्वामी सांगतात, कर्म एक असं रेस्टॉरंट आहे जिथे ऑर्डर द्यायची गरज नाही, तिथे आपल्याला तेच मिळतं जे आपण शिजवलेलं असतं. त्या रेस्टॉरंटमध्ये आपल्याला ती गोष्ट कधीही सुटणार नाही जी आपण आधीच आपल्या कर्माने बनवून ठेवलेली आहे. कोणतं नातं वॉरंटी कार्ड घेऊन येत नाही, त्यामुळे बिघडलं तर रिपेअर करायचं, संपलं तर रिफिल करायचं आणि जुनं झालं तर रिफ्रेश करायचं. याच गोष्टी आयुष्यात नात्यात असल्या तर सर्व गोष्टी चांगल्या होतात. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथून सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो, मनाला असो किंवा शरीराला असो, मग ती जखम किती मोठी असो किंवा लहान असो. आणि हे सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. स्वामी म्हणतात, प्रत्येकाला प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट त्याच्याच मनाप्रमाणे करता येईल असं तर शक्य नाही. पण प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट त्याच्या मनासारखी करायची असेल तर प्रयत्न नक्की करू शकतो, विश्वास नक्की ठेवू शकतो, स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण नक्की करू शकतो. स्वामी भक्तांनो, स्वामी नेहमी सांगतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात संकटे हे आहेत. पोराला लाखोचं पॅकेज भेटल्यावर बापाला वाटतं आता आपलं नशीब बदललं. पण पोराने पुढे त्याची साथ दिली की नाही दिली हे जेव्हा वेळ येईल तेव्हाच त्याला कळतं. आयुष्यामध्ये लक्षात ठेवा, कुणालाही न दुखवता जगण्या इतके सुंदर कर्म दुसरे कोणतेही नाही. ज्याला हे जमलं त्याला पुण्य कमवण्याची आवश्यकता नाही. स्वामी सांगतात, विश्वासघात हा ठरवूनच केला जातो, तो कधी चुकून होत नाही. आयुष्यात एक वेळ सगळं काही पुन्हा मिळेल, पण वेळ आणि वेळेबरोबर हरवलेलं नातं आणि विश्वास पुन्हा मिळू शकणार नाही. प्रत्येकाने थोडा तरी बुद्धिबळाचा खेळ हा शिकला पाहिजे, कारण समोरचा चाली खेळत असतो आणि आपण येड्यासारखे नाती निभवत असतो. जगात दोन अशी रोप आहे जी कधी कोमजत नाही आणि ते कोमजली तरी त्याचा काही इलाज नाही. पहिलं निस्वार्थ प्रेम आणि दुसरं अतूट विश्वास. स्वामी सांगतात, लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्वाचे निर्णय त्यांच्यासाठी फालतू होऊन जातात. भांडण करणाऱ्या लोकांपेक्षा भांडणा लावणारे लागणाऱ्या दूर करणारे चांगले असतात. गीतामध्ये सांगितलं आहे, ज्याने तुम्हाला साथ दिली तुम्ही त्याला साथ द्या, ज्याने तुम्हाला सोडून दिलं त्यांना तुम्ही सुद्धा सोडून द्या. तुमचे काही प्रॉब्लेम असतील तर तुमच्यापर्यंतच मर्यादित ठेवा, ते कुठेही सांगत फिरू नका, कारण प्रत्येक जण तुमचं चांगलंच विचार करेल असं नसतं. पंगत चुकली तर एक वेळची भाकरी चुकते, पण संगत चुकली तर आयुष्याची दिशा बदलते. म्हणून संगत चांगल्याचीच करा. नोकरीवाला माणूस फक्त कॅलेंडरवर असलेलं लाल चौकोन लक्षात ठेवतो, हे नेहमी लक्षात असू द्या. आपण एकटे आहोत असा विचार कधीही करू नका आणि खचून जाऊ नका. उलट आपण एकटे पुरेसे आहो असा विचार ठेवा. कितीही नालायक माणूस असला तरी जोडून ठेवा, कारण सगळ्या ठिकाणी हुशार आणि शहाण्या माणसाची गरज लागत नाही. कौतुक बऱ्याचदा लांबच्याकडून होतं, जवळच्याला सगळा वेळ शंका घेण्यात नाव ठेवण्यात जात असतो. स्वार्थी जगात तुला कोणी साथ देणार नाही. इथे लढणे देखील स्वबळावर आणि जिंकणे देखील स्वबळावर आहे. कुणीतरी पुढे गेला म्हणून द्वेष करत बसण्यापेक्षा
आपण मागे का राहिलो हा विचार करा आणि चालत राहा. स्पर्धा स्वतःशी करा, जगाशी नाही. कोणत्याही गोष्टीची उणीव भासल्याजोय तिची खरी किंमत ही कळत नाही. कडू आहे पण सत्य आहे. ज्यांना तुम्ही आडवा त्यांच्या स्पष्टीकरणाची तुम्हाला गरज भासणार नाही. स्वामी म्हणतात, आयुष्यात व्यक्तींना एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे स्वतःवरती विश्वास ठेवणे. ओठात एक आणि पोटात एक असं कधी वागायचं नसतं. आपण जसे आहो तसे बरे दिसायचं असतं. वाईट क्षणामध्ये, वाईट संकटांमध्ये, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला स्वामी हे साथ देत असतात. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की ते त्यांच्याकडे वळले जातात. लोक नेहमी आपल्या फायद्याकडे जातात हे लक्षात घ्या. आयुष्यात अशी अनेक माणसं भेटतात. पहिल्या भेटीत उत्सुकपणे बोलतात, नंतर हवा विरळत होते. कधी मधी भेटली ती नंतर त्याला सलाम ठोकला जातो. एक गोष्ट लक्षात ठेवा, माणसाकडे पैसा, प्रसिद्धी, सुंदरता, अहंकार, गर्व या गोष्टी कधीही कितीही प्रमाणात असू द्या, पण त्यांची पत ही त्यांच्या स्वभावाद्वारे समजत असते. स्वामी सांगतात, आयुष्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा, कायम सोबत असणारे फक्त स्वामी आहेत. चुकीला चूक आणि बरोबर बरोबर म्हणायला शिका. फक्त धान्यापुरतं प्रेम कधीही चांगलं नसतं. दगडाचे काळीज असलेल्या लोकांना जीव लावण्यापेक्षा स्वतःच्या काळजावर दगड ठेवून एकटं राहिलेलं कधीही चांगलं असतं. स्वामी समर्थ महाराज म्हणतात, आयुष्यात संकटे आहे, त्यांनी संकटांचा सामना करा. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. घरात संपत्ती नांदली म्हणून सुख नांदेलच असं नाही. दोन्हीचा उपभोग घेण्यासाठी स्वतःच्या मनात समाधान नांदणं जास्त महत्वाचं असतं. खोट्यांच्या बैठकीत आपण खरे बोलून बसतो, तिथे सुद्धा खरे बोलावे की खोटे बोलावे हे आपल्याला समजणे गरजेचे असते. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामावर विश्वास ठेवून बघा. स्वामी आपली कायम मदत करतात. स्वामी नामावरती विश्वास असेल तर मार्ग देखील स्वामी आपल्याला नक्की दाखवतात. स्वामी कायम म्हणतात, आयुष्यात संकटे ही प्रत्येकाच्या आहेत. त्या संकटांचा सामना करून पुढे जाणाऱ्याला योग्य दिशा मिळत असते. विश्वास ठेवा स्वतःवरती. विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांच्या नाम स्मरणावरती. स्वामी समर्थ कायम आपली साथ देतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्ग दाखवत असतात. फक्त स्वामी नामावरती विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे स्वामी स्वतः करतील. अखंड संकटे आहेत आयुष्यात, त्यांचा सामना फक्त स्वामीमुळे आपल्याला करता येतो. प्रत्येक वेळेला स्वामी आपली साथ देतात. फक्त स्वामी नामाचा जप करता यावा. स्वामी कायम बोलतात, मी तुमच्या सोबत आहे, फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. जर तुमचा स्वामी नाम स्मरणावरती विश्वास असेल तर तुम्हाला प्रत्येक संकटात मार्ग स्वामी नक्की दाखवतील. संघर्षाच्या काळात यशाचा हात फक्त स्वामी देतील. स्वामींनी तुमची मदत केली आणि कायम स्वामी तुमची मदत करणार आहेत. लक्षात घ्या, संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. त्या संकटांचा सामना करून पुढे जाण्याची जिद्द ठेवणारा, स्वतःवरती विश्वास ठेवणारा हा आयुष्यात यशस्वी होत असतो. स्वामी म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला स्वामी साथ देत असतात. स्वामी नक्की म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुम्हाला मी साथ देणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. ज्याला वाटतं की माझ्यात आयुष्यात खूप संकटे आहेत, त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ महाराजांचे नाम स्मरण करून बघा आणि मग बघा स्वामी तुमची साथ देताल की नाही. स्वामीवरती विश्वास ठेवा. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देताना तुम्हाला दिसतील. स्वामींनी तुमची साथ कायम दिली आहे आणि कायम देत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, मी आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमच्या सोबत आहे. प्रत्येक संकटात तुमचं साथ देत आहे.
प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ हे नक्की देत असतात. फक्त विश्वास ठेवा स्वामी समर्थ महाराजांवरती. स्वामी नेहमी म्हणतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवा. ज्याचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्याला प्रत्येक वेळेला स्वामी साथ देत असतात. स्वामी प्रत्येक वेळेला म्हणतात, आयुष्यात प्रत्येक संकटात तुम्हाला मी साथ देत आहे. फक्त श्री स्वामी समर्थ नामाचा जप करा. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देत आहेत. आयुष्यात ज्यांचा श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही. संस्काराचे तालमीत शिकलेले डाव माणसाला जीवनात कधीही हरू देत नाही. संकटे नेहमी पाण्यासारखे असते. ते तुम्हाला बुडण्यापासून तर वाचवणार नाही, पण पोहायचे कसे हे नक्की शिकवून जाते. स्वप्न तेव्हा सत्यात येतात जेव्हा विश्वास स्वतःवरती असतो. प्रत्येक वेळेला स्वामी तुमची मदत करतात. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात. आयुष्यात स्वामी तुमची नक्की साथ देतात आणि स्वामीच तुम्हाला मार्ग दाखवतील. विश्वास ठेवा. याच दोन गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आयुष्यात प्रत्येक वेळेला पुढे नेतील. स्वामी तुमची साथ नक्की देतील. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुम्हाला मार्गदर्शन करत असतील. फक्त तुमचा त्यांच्यावरती पूर्ण विश्वास असणे गरजेचे आहे. संकटे आयुष्यात खूप असतील, पण त्या संकटांवरती विश्वास ठेवून पुढे जाणे आपल्या हातात असायला हवे. ज्यांचा स्वामी नामावर विश्वास आहे त्यांना कुठल्याच गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही. स्वामी सांगतात, विषय तिथे सोडून द्यायचा जिथे स्वतःला त्रास होणं सुरू होतं. विषय मग इतरांना बोलण्याचा किंवा त्यांच्यासोबत बसण्याचा का असेना. लोक म्हणतात, माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही, परंतु बोटाला जखम झाली तर सही बदलते आणि मनाला जखम झाली तर स्वभाव सुद्धा बदलतो. स्वामी प्रत्येक वेळेला सांगतात, आयुष्यात तुमची साथ मी स्वतः देणार आहे. फक्त श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवून बघा. स्वामी कायम तुमची साथ प्रत्येक वेळेला देत असतात. विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक संकटात स्वामी तुमची साथ देत आहेत आणि ज्यांना वाटतं स्वामी साथ देत नाहीत ते श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आणि भक्ती योग्य पद्धतीने करत नाहीत. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा स्वामी प्रत्येक वेळेला तुमची साथ देतील. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणावर विश्वास ठेवा. स्वामी नामावरती विश्वास ठेवा. आयुष्यात प्रत्येक वेळेला स्वामी तुमची साथ देत आहेत. स्वामी बोलतात, मी संकटात तुमची साथ देतोय, वाईट काळात तुमच्या सोबत आहे आणि संकट कितीही असले तरीही तुम्हाला मार्ग दाखवणारा मी स्वतः आहे. स्वामीवर जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा आपल्याला काळजी करण्याची गरज नसते, कारण आपल्याला प्रत्येक वेळेला मदत करणारे फक्त स्वामी समर्थ महाराज असतात. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास असतो त्यांना काळजी करण्याची गरज कसलीही नाही. श्री स्वामी समर्थ म्हणा, स्वामी तुम्हाला नक्की मार्ग दाखवतील. स्वामी बोलतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला मी तुमची साथ देत आहे आणि प्रत्येक वेळेला तुमची साथ देत असणार. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवून बघा. ज्यांचा स्वामी नामावरती विश्वास आहे त्यांना प्रत्येक वेळेला मार्गदर्शन स्वतः स्वामी करतात. लक्षात घ्या, आपल्या आयुष्यात संकटे अपार असतील, त्यात मदत फक्त स्वामी करतात. हरवलेल्या वस्तूही सापडू शकतात, पण एकच गोष्ट अशी आहे की जी एकदा हातातून निसटली की कोणत्याही उपासानं पुन्हा मिळू शकत नाही, आणि ती म्हणजे आपलं आयुष्य. जिथे आपण ठेच लागून पडतो तिथून सुरुवात होते सांभाळून चालायची. मग ती पायाला असो किंवा मनाला असो. पायाची ठेच शरीर जपायला शिकवते तर मनाची माणसं ओळखायला. मित्र खूप जोडा, पण जोडलेल्या मित्रांसोबत राजकारण खेळू नका. विश्वास प्रत्येकावर ठेवा, फक्त भरोसा स्वतःवर ठेवा. प्रत्येकावर विश्वास ठेवणे हे चांगले नाही. स्वतःवरती जर विश्वास असेल तर कुठल्याच गोष्टीची अडचण येणार नाही. अहंकार आणि गैरसमज यामुळे माणूस महत्वाच्या गोष्टीपासून दूर राहतो. गैरसमज सत्य ऐकू देत नाही आणि अहंकार सत्य पाहू देत नाही. कोणत्या गोष्टीला आणि कोणत्या व्यक्तीला किती महत्त्व द्यायचं हे एकदा नीट समजलं की आयुष्यातला बराचसा ताण हा हलका होऊ लागतो. विचार आणि पाणी नेहमी शुद्ध हवे, कारण पाणी स्वास्थ्य बिघडवतं आणि विचार जीवन बिघडवतात.
प्रशंसा चरित्र्याची झाली पाहिजे, चित्राची नाही. कारण बनवायला चित्र हा दिवस लागतो, पण चरित्र बनवायला पूर्ण आयुष्य जातं. पैसा आणि राहणीमान यावर तुमचा मोठेपणा ठरत नाही. खरा मोठेपणा तर तुमच्या आचार आणि विचारावर अवलंबून असतो. ऋतू संपल्यावर ही पडणाऱ्या गोष्टी म्हणजे पाऊस असतो, आणि ऋतू गेल्यानंतर सुद्धा लागणारा उन्हाळा हा आपल्याला त्रास खूप देतो. माणूस नेहमी म्हणत असतो की मी अमुक अमुक प्रॉपर्टीचा मालक आहे, हे सर्व माझे आहे. तेव्हा देव म्हणतो, अरे वेड्या, सर्व 7/12 तर माझ्या मालकीचा आहे. तुला तर फक्त 100 ते 110 वर्षाच्या करारावर मी पाठवलेलं आहे, आणि त्यातही तू अशा चुका करतोय. त्यामुळे तुला 60 ते 70 वर्ष खूप झाली त्या प्रॉपर्टीवर हक्क गाजवण्याची. जेव्हा तुला आम्ही बोलवणार तेव्हा तुला शर्टचं बटन सुद्धा लावू देणार नाही. आनंदाचे क्षण विकत घेण्याची गरज नसते, ते फुकट सुद्धा मिळू शकतात. फक्त आनंद हा शोधणाऱ्याची नीती आणि वृत्ती आणि कृती साफ असली पाहिजे. माणसाच्या आयुष्यात अडचणी कुठे आणि कशा येतील याची कल्पना नसते. त्रास करून घेताल तर आयुष्याचा कसलाही त्रास होणार नाही. शब्दाचे, वाक्यांचे भाषांतर सहजपणे होऊ शकते, पण भावनांचे नाही. त्यांना मनापासून समजाव्या लागतात. आपल्याला त्रास देणारे जरी परके असेल तरी मजा बघणारे आपले असतात. स्वामी सांगतात, लक्षात घ्या, दुसऱ्याला घायला काही नसलं तरी चालेल, पण सन्मान किंवा स्नेहहास्य हे नक्की देताच आलं पाहिजे. स्वतःवरती विश्वास असेल तर प्रत्येक गोष्ट शक्य होते. आपल्यासाठी एखादी व्यक्ती तळमळ करत असेल ना, तर स्वतःला भाग्यवान समजा. नाहीतर आजच्या युगात कोण स्वतःसाठी वेळ काढून इतरांना देतो? कोणाच्याही बोलण्यावरून किंवा सांगण्यावरून माणसाची किंमत ठरवू नका. कारण एखाद्याच्या बोलण्यावरून त्याची किंमत ठरवल्याने व्यक्तीला कळत नाही की पुढे काय करावं. स्वतःला शहाणं समजणाऱ्या माणसांची या जगात एवढी गर्दी झाली आहे की तुम्हाला शहाणं म्हणून मिरवायचं असेल तर शहाण्यांनी मानलेल्या वेडं बनावं लागतं. सर्वात जवळची माणसं जास्त ही असतात, त्याकडे लक्ष देऊ नका. आपण स्वतःवरती विश्वास ठेवून पुढे गेलो पाहिजे. सुगंधाचं नातं नाकाशी घशातून आत गेल्यावरती फक्त हवा. खरं नातं तर सगळ्यांच्या पंचेंद्रियामध्ये सुद्धा नसतं. नातं हे फक्त समाधान असतं. काळजी करायची नसते, काळजी घ्यायची असते, आणि ती त्याची घ्यायची असते जो आपल्यासाठी तत्पर असतो आणि सदैव आपल्या सोबत असतो. माणसानं पैशापेक्षा जास्त पुण्य कमवावं. पैसा कमवला तर त्याला ठेवायला जागा लागते, पण पुण्याला जागा लागत नाही. पुण्य हे कितीही असलं तरी साठवलं जातं. यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्ट सोडायच्या असतात. भूतकाळाचा पश्चाताप, भविष्यकाळाची काळजी ह्या सोडल्या की वर्तमानाचा आनंद होतो. स्वतःचं वागणं कसंही असलं तरी दुसऱ्याच्या उपदेशाचं डोस पाजणं माणसाला हिंडत असतं. स्वामी सांगतात, मन राखण्यासाठी तुम्हाला खोटं बोलण्याची सवय जडली असेल तर तुम्हाला सत्य परिस्थितीची कधीही एखादी गोष्ट मिळवता येणार नाही. एका ठराविक वयानंतर तुम्हालाही कोणीही विचारणार नाही तुमची प्रॉपर्टी किती आहे किंवा तुमचं शिक्षण किती आहे. तो फक्त एकच विचारणार की तुम्ही किती पैसे कमवता. प्रश्नांपासून नेहमी पळता येत नाही, कधी ना कधी तर पळणाऱ्याला गाठतातच. त्यामुळे नेहमी उत्तराकडे जा, उत्तर शोधण्याचा प्रयत्न करा, कारण ते तुम्हाला यशस्वी ठरवतील. आयुष्याचा अर्थ तुम्हाला कळेल जेव्हापर्यंत तुम्हाला एखादा नवीन अनुभव मिळणार नाही. हेकट माणसाशी जमून घेण्याची शक्ती, विवेक आपण वाढवत राहायचा असतो. स्वामी नेहमी सांगतात, प्रत्येकाला आपल्याला जसं हवंय तसं वागवता येतं. एक गोष्ट लक्षात ठेवा, वळून कोणी पाहिलं नाही म्हणून माळावरच्या चाफ्यानं त्याचं अडलं नाही. शेवटी पानानेही त्याची साथ सोडली, पण पट्ट्यानं बहरणं कधी सोडलं नाही. चंदनापेक्षा वंदन जास्त शीतल आहे. योगी होण्यापेक्षा उपयोगी येणं अधिक चांगलं आहे. प्रभाव चांगल्या असण्यापेक्षा आपला स्वभाव हा चांगला असणे गरजेचे आहे. देह हा सर्वांचा चांगलाच असतो, फरक फक्त विचारांचा. या छोट्याशा आयुष्यात एवढं नाव कमवा की लोक तुमचे निर्णय पाहायला तुमच्याकडे एकमेव होतील. वेळ मिळाला की वेळ देणार खूप असतात,
पण वेळ नसला आणि वेळ काढून सुद्धा आपल्याजवळ येणारा फक्त आपल्या जवळचाच असतो. बळ आल्यावर प्रत्येक पाखरानं आभाळात जरूर उडावं, पण ज्या घरट्याने त्याला ऊब दिली त्याला कधीही विसरायचं नाही. अर्थशास्त्राचा एक सिद्धांत आहे, जी गोष्ट बाजारात जास्त प्रमाणात उपलब्ध असते तिची किंमत कमी होत असते. वेळ तुमच्याकडे असली तर सर्वात महत्त्वाची संपत्ती, तिला अशा ठिकाणी गुंतवा जिथे तुम्हाला जास्त परतफेड मिळेल. स्वामी सांगतात, नेहमी चांगल्या लोकांच्या संपर्कात राहा, कारण सोनाराचा कचरा सुद्धा वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी, सुखी आणि आयुष्यात योग्य निर्णय घेणारे फार कमी असतात. रस्ता चुकणं हे चुकीचं नसतं, मात्र रस्ता चुकत आहे तरीही आपला रस्ता कधीही न बदलणे हे चुकीचं असतं. जीवन म्हणजे प्रत्येक क्षणातून शिकण्याचा प्रवास. चूक झाल्या तरी त्याला सकारात्मकतेने सामोरे जा. आयुष्यात कोणत्याही संकटाला घाबरू नका, कारण प्रत्येक अडचण तुम्हाला कधीतरी शिकवते. जीवनात मोठं बनायचं असेल तर प्रथम इतरांना छोट्या गोष्टीत आनंद द्यायला शिका. काळ बदलला, आता स्वार्थ आणि व्यवहार पाहून नाती ठरवतात. आयुष्यात लक्षात घ्या, आपण आपले ध्येय सोडू नका, कारण मेहनत कधी वाया जात नाही. परमेश्वर त्याची किंमत करतो. परमेश्वरावरती विश्वास असेल तर यश आपल्यालाच मिळतं. जगण्याची खरी मजा फक्त स्वप्न पाहण्यात नाही, तर ती पूर्ण करण्यात आहे. चांगलं काम केलं तर त्याचा मान नक्की मिळतो. पराभवाची भीती सोडली की जग जिंकण्याची ताकद अंगी येते. गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं, कारण फुटलेल्या धरणांचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या तुफानापेक्षा जास्त धोकादायक असतं. माणसाचं व्यक्तिमत्व त्याच्या शब्दातून दिसतं, पण त्याची ओळख त्याच्या कर्मामधून होते. स्वतःवर विश्वास ठेवा आणि कधीही प्रसंगी कितीही संकटे आले तरी सकारात्मक राहा. प्रत्येकाच्या वेदना सारख्या असतात, पण प्रत्येकाचं ध्येय वेगळं असतं. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर पहिलं पाऊल स्वतःहून उचला. वेळ कधी थांबल सांगता येत नाही. शिकायला कधीही उशीर होत नाही. शिकण्यासाठी सुरुवात करावी लागते. लोकांना बदलण्यासाठी आधी स्वतःला बदलावं लागते. माणसाची दृढता हवी, हट्टीपणा नव्हे. शौर्य असावे, घाई नको. दया असावी, अशक्तपणा नाही. ज्ञान असावे, अहंकार नाही. काळ बदलतो, पण चांगलं वागणं आणि चांगले शब्द याची किंमत कधी कमी होत नाही. आनंदी राहा, पण स्वप्नांची उंची कमी करू नका. स्वप्न पाहायला शिका, ती पूर्ण करण्याची ताकद स्वामी देतील. जळणाऱ्या निराख्याचे तापमान एखाद्या शेकोटीप्रमाणे निश्चित असतं. बसणाऱ्यांच्या शेकोटीपासून ते किती लांब आहे हे सुद्धा कळत नाही. माणूस मोठा पदाने नव्हे तर त्याच्या कर्माने आणि लोकांवर केलेल्या प्रेमाने होतो. प्रत्येकाच्या स्वप्नाची सुरुवात नेहमी शून्यातून होते. प्रयत्न केल्याशिवाय या जगात यशस्वी कोणीही होऊ शकत नाही. स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास असेल तरच तुम्ही पुढे जाऊ शकता. स्वामी आपली साथ कायम देतात, या गोष्टीवरती विश्वास असणे गरजेचे आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांना जर तुम्ही मानाल तर आयुष्यात पुढे जायला योग्य मार्ग मिळेल. श्री स्वामी समर्थ महाराजांवरती विश्वास ठेवा. प्रत्येक वेळेला तुम्हाला मार्ग नक्की स्वामी समर्थ दाखवतील.